हॅलो, मी मीनल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत घटस्थापनेच्या दिवशी देवांची मांडणी कशी केलेली आहे. बरेच प्रश्न असतात की घटस्थापनेच्या दिवशी देव कशी मांडावे, विड्याच्या पानावरती देवांची स्थापना कशी करावी. 10 दिवस देवांना उचलायचं नसतं, हलवायचं नसतं. त्यामुळे 10 दिवस देवांची विड्याच्या पानावर स्थापना करण्याच्या अगोदर देवघर मी छान असं स्वच्छ करून घेतलं. पहिल्या दिवशी देवघर अगदी स्वच्छ चकचक पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जे काही विड्याचे पानं आणलेले असतील तर ते विड्याचे पानं आपल्याला देवघरामध्ये अशी मांडणी करायची आहेत. रोजचे जसे देव असतात तसेच आपल्याला मांडायचे आहे. तर त्या अगोदर जे काही लाल कलरचं वस्त्र आपण खाली ठेवणार आहे तर ते थोडंफार मी ओलसर करून घेतलं आहे. देव अगदी व्यवस्थित बसतात, हलत नाही. त्यामुळे त्यानंतर जे काही विड्याचे पानं होते ना तर त्यांचा जो देठ असतो तो पाठीमागे आणि पुढचं पानाचं टोक हे पुढे ठेवायचं आणि अशा पद्धतीने विड्याच्या पानावरती आपल्याला देवाची स्थापना करायची आहे. आणि त्याचबरोबर देव स्थापन करताना आपल्याला या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालतं. आणि त्याचबरोबर देवपूजा करताना कोणत्या कोणत्या गोष्टी मी रोज करते किंवा आज करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. सगळ्यात आधी सगळ्यात वरती जे असतात ते माझे स्वामी समर्थ महाराज असतात. त्यांच्या बाजूला अन्नपूर्णेचा फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या, दोन्ही आपल्याला विड्याच्या पानावरतीच मांडायचे आहे. सगळे देवघरातले देव आपल्याला अशा पद्धतीने विड्याच्या पानावर ठेवायचे आहे. त्या अगोदर आपण जे अन्नपूर्णा, त्यानंतर जे काही कवड्या, ज्यानंतर कासव हे आपण तांदळात ठेवतो. तर तांदूळ आपल्याला आज बदलायचे आहे आणि तांदूळ घेताना तांदूळ तसेच व्हाईट ठेवायचे नाही आहेत. त्यावरती हळदी कुंकू वाहून मग आपल्याला कासव म्हणा किंवा कवड्या आपल्याला स्थापन करायच्या आहे. त्यानंतर छान असे कासव आणि कवड्या व्यवस्थित विड्याच्या पानावर तांदळामध्ये वाटीमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर हे जलपात्र रोजचं जे देवाचं जे जलपात्र आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा शंख हा विष्णूचा अगदी प्रिय आहे. शंख देवघरामध्ये असला तर खूपच चांगलं असतं. तर शंख नेहमी ठेवताना उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुळजाभवानी माता, तर ही आमची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मग मी आज तिचा छान असा मळवट भरणार आहे. तर मळवट भरताना सगळ्यात आधी ना देवीला छान असं देवीचं कपाळ असं छान ओलसर करून घेतलेलं आहे. मग नंतर काडीच्या साहाय्याने ना लाल मळवट भरलेला आहे. लाल मळवटाच्या वरती परत एकदा पिवळा मळवट भरलेला आहे. छान असा मळवट भरून घेतला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असाच भरू शकतात. आणि त्यानंतर जे काही वस्त्र आहे देवीचं, मी सर्व देवांना वस्त्र आणलेले आहे. सण वगैरे आला की मी असं सर्व देवांना वस्त्र वगैरे घालत असते. कारण आपल्याला जसं सण येतो तसं देवांना सुद्धा सण असतो. त्यामुळे सगळ्यांना नवीन असे कपडे घालत असते. आणि त्यानंतर मग देवांची स्थापना करते. तर आता 10 दिवस काही देव हलवायचे नाही आहेत आणि देवपूजा आपल्याला करायची नाही आहेत. कारण आमच्या इथे तरी देव 10 दिवस हलवत नाही. आणि छान असं देवीला मी मंगळसूत्र आणि कॉईनची माळ आणलेली आहे, ती सुद्धा घातलेली आहे. खूप छान दिसत होती. अशा पद्धतीने जेव्हा मी मळवट भरते किंवा देवीचं शृंगार करते खूप छान दिसतं. अगदी देवीचा जो चेहरा आहे, मुकुट आहे, खूप म्हणजे देवीची खूप अगदी स्माईल खूप उठून दिसत होती. आणि बऱ्याच वेळा आहे ना आमच्या इथे तरी 10 दिवस देव बसले किंवा घट बसले तर आता माझ्याकडे ताक नाही आहेत. ताक आमचे मोठ्या म्हणजे माझ्या जावेकडे आहेत. त्यामुळे मग माझ्याकडे जितके देव आहे मी ते सगळे पानावरती ठेवते आणि 10 दिवस मग देवपूजा करत नाही. दसऱ्याच्या दिवशी देव थोडे हलवायचे असतात, तोपर्यंत देवाला म्हणजे देव हलवायचे नाही 10 दिवस. आणि मग छान असं तुळजाभवानी मातेला छान असा शृंगार केलं, मळवट भरला. पुढचं म्हणजे असं की जे बाळकृष्ण आहे, बाळकृष्णांना सुद्धा असं छान वस्त्र आणलेलं आहे. सणावाराला मी असं देवांचं छान शृंगार करते. त्यांना सुद्धा नवीन नवीन वस्त्र आणलेले असतात, ते धारण करते. म्हणजे खूप छान वाटतं. त्यांचं सुद्धा असं छान सजावट जेव्हा करते देवघरामध्ये सर्व देवांची तर खूप छान प्रसन्न वाटतं. आणि बाळकृष्णाला हा जो ड्रेस आहे तो आमच्या इथेच मार्केटमध्ये घेतलेला होता. तर खूप छान असा ड्रेस होता. कलरसुद्धा खूप उठून दिसत होता बाळकृष्णाला. त्यानंतर बाळकृष्णाला सुद्धा असं छान शृंगार करणार होते. त्यांना ज्या काही वस्तू मी आणलेल्या आहेत ना सर्व त्यांना म्हणजे आज मी घालणार होते. जसं की आता ही माळ आपल्या बाळकृष्णासाठी जे काही वस्त्र म्हणा किंवा जे काही बासुरी म्हणा, हातातल्या बांगड्या म्हणा किंवा काठी, लाठी, ह्या सगळ्या गोष्टी मी विकत आणलेल्या आहे. आणि ह्या गोष्टी मी सणावाराला आवर्जून
देवांची सजावट करत असते। त्यानंतर छान अशी विड्याच्या पानावरती मस्त बाळकृष्णाला आसनावर विड्याच्या पानावर विराजमान केलं। त्यानंतर मग माझी जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीसाठी सुद्धा मी असं एक वस्त्र आणलेलं होतं। भरपूर दिवस झाले मला असं वस्त्र मिळतच नव्हतं, पण आता मला वस्त्र भेटलेलं आहे। तर हे वस्त्र खूप छान दिसतं लक्ष्मीला आणि इतकं उठून दिसतं, कारण माझी लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती छोटी असल्यामुळे तिला जसं वस्त्र पाहिजे होतं सेम मला तसंच वस्त्र मिळालेलं आहे आणि अगदी भरलेलं असं वस्त्र आहे। त्यानंतर बाळकृष्णांचं एक गोष्ट जी विसरली होती ती म्हणजे बाळकृष्णांचे केस। तर केस मी हे लोकरीच्या दोऱ्यापासून बारीक जो दोरा असतो ना आपला त्यापासून मी असे हे केस घरीच बनवलेले आहे। छान असा बाळकृष्णांचे केस लावल्यानंतर अजूनच उठून दिसत होते बाळकृष्ण। त्यानंतर आपले महादेवांच्या पिंडीला सुद्धा असं छान टीका लावून घेणार आहे। तर महादेवांचा जो टीका असतो तो असा मी लावून घेते आणि खूप छान दिसतात। आपले जे महादेव आहे त्यांना सुद्धा असं गंध वगैरे लावला की खूप छान दिसतात ते सुद्धा। अशा पद्धतीने सर्व देवांची आता मांडणी करून झालेली आहे। विड्याच्या पानावरती आता देव सर्व ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने देवांची व्यवस्थित मांडणी केली। त्यानंतर मग जे काही माझ्याकडे जे काही माळा होत्या, छोटे छोटे ज्या काही माळा आणलेल्या होत्या त्या छान अशा देवांना घालून घेतल्या, लक्ष्मीला, गणपतीला। त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांसाठी असे छोटे छोटे वस्त्र आणलेले आहेत। गळ्यामधला जो शेला आहे तो शेला घातला, खूप छान दिसत होता आज त्यांना मस्त शेला घालून त्यावरती छान अशी माळ घातलेली होती आणि माळ सुद्धा अगदी खूप छान दिसत होती। रिअलमध्ये बघायला माझे जी देवपूजा होती आजची तर खूप प्रसन्न वाटत होतं। देवघर अगदी म्हणजे खूप उठून दिसत होतं आणि सर्व देव बघून मला स्वतःलाच इतकं प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर छान असं सर्व देवांना अष्टगंध आणि कुंकू लावून घेतलं आणि जे काही कवड्या आहेत त्यांना सुद्धा असं अष्टगंध लावून घेतला। जे काही सर्व देव आहेत त्यांना अष्टगंधच लावते आणि ज्या काही देवी आहेत त्यांना कुंकू लावून घेतलं। त्यानंतर मग स्वामी समर्थ महाराजांना छान असा फेटा घातला आणि अशी माझी आजची ही देवपूजा। त्यानंतर बघा तर छान असे देवांना फुलं वाहून घेतले। आज मी फुलं सुद्धा फ्रेश आणले होते, कारण मला देवपूजा खूप छान सुंदर करायची होती। आज देवासाठी मला अगदी म्हणजे 1 ते 1.5 तास लागला, पण मला देवपूजा अगदी मनापासून खूप छान वाटलं देवपूजा करताना। आणि त्यानंतर हे जे फुलं आहे हे तुम्ही रोजच्या रोज बदलू शकतात, बाकी देव बिलकुलही हलवायचे नाही आहेत आणि अशी 10 दिवस ही पूजा अशीच ठेवायची आहे। रोज आपल्याला देवीची आरती म्हणून घ्यायची आहे रोज। त्यानंतर छान असा दिवा लावून घेतला, दिवा छान प्रज्वलित करून घेतला। तुमच्या घरामध्ये जर ताक असतील, तुम्ही जर घट बसवलेले असतील तर तुम्ही अखंड दिवा लावायचा आहे। 10 दिवस अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे। तर माझा हा रोजचा जो दिवा आहे तर छान असा लावून घेतला। त्यानंतर छान अगरबत्ती धूप लावून मस्त छान असे ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग देवीची जी काही आरती होती, शंकराची आरती, त्यानंतर गणपतीची आरती, अशा सगळ्या ज्या काही आरत्या होत्या त्या सगळ्या म्हणून घेतल्या आणि अशी माझी छान अशी ही देवपूजा करून झालेली होती। तर देव बघू शकतात आता अगदी माझी तुळजाभवानी जी होती छान अशी म्हणजे देवीचा चेहरा अगदी हसरा चेहरा जो असतो ना, चेहऱ्यावरती अगदी स्माईल उठून आलेली होती आणि स्वामी समर्थांना सुद्धा तुम्ही बघू शकतात खूप छान दिसत होते। त्यानंतर मग लक्ष्मीचा जो वस्त्र आहे ते सुद्धा खूप छान दिसत होतं, महादेवांची पिंड। त्यानंतर अशा पद्धतीने मी सर्व देवांची छान सजावट करून घेतलेली आहे। दरवर्षी मी अशी देवांना छान सजावट करते। कशी वाटली आजची व्हिडिओ आणि कशी वाटली तुम्हाला माहिती ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आता असाच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा। चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।